भाजपचे प्रदेश यांच्यासोबत भेट घेतली, अर्धा एक तास जवळजवळ चर्चा केल्याची सध्या माहिती मिळत आहे. नक्की काय प्रकरण आहे? एकंदर तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात काय? खरं म्हणजे ती बातमी संपूर्णपणाने चुकीची आहे. कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली मला माहीत नाही, परंतु माझे जवळचे नातेवाईक आणि माझे सहकारी माझे आमदार संजय जगताप यांची पुण्यामध्ये एक त्यांनी निसान कंपनीची एजन्सी घेतली आणि त्याच्या निमित्तानं फंक्शन होता. संजय जगताप हे माझे जिल्हा बँकेतले सरकारी संचालक आहेत. माझे आमदार आमच्याबरोबर काम केले, तर ते माझे नातेवाईक बी आणि त्यांनी त्याचं एक सोहळा ठेवला होता, उद्घाटन सोहळा. तो खरं म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता होता आणि तो संजय जगताप हे BJPमध्ये असल्यामुळे त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या हस्ते ठेवला होता. आमची जिल्हा बँकेची मिटिंगही त्या दिवशी होती. मग आणून मी 4:30 वाजता त्यांना भेटायला गेलो की संध्याकाळी मला काही येता येणार नाही. तर नेमके त्याच वेळेला रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी आले आणि पण उद्घाटन काही केलं नाही. त्यांनी आपला फोटो काढला, ते निघून गेले. मी त्या ठिकाणी थांबलो, चहा घेतला आणि मी सुद्धा निघून आलो. रवींद्र चव्हाण हे त्यांच्या खाजगी कार्यक्रमाला होतो, मी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. याच्या पलीकडे दुसरा काही इन्सिडेंट नाही. ते माझ्याबरोबर एक शब्दही त्या ठिकाणी बोलले नाही. बंद राग असली काही चर्चा झाली नाही. पण कुणाच्या डोक्यात ही सोपी कल्पना सुचली मला माहीत नाही. आता याच्यामागे बदनामी आहे त्या आणखी काही षडयंत्र याची मला कल्पना नाही. पण या माध्यमाने ही बातमी दिली, त्यांनी संपूर्णपणे चुकीची बातमी दिली. त्यांनी खात्री करायला पाहिजे होती, मला विचारायला पाहिजे होतं, मग बातमी द्यायला पाहिजे होती. परंतु आता काही लोकांना अशा बातम्या देण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. साम TVने ती बातमी दिली. खरं म्हणजे त्यांच्या पत्रकाराचा मला फोन आला होता. मी म्हटलं अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही, तुम्ही चुकीची बातमी दाखवू नका. तरीसुद्धा त्यांनी ती दाखवली आणि प्रसारमाध्यमामध्ये ती गेली. अनेक पत्रकारांचे मला फोन आले, कार्यकर्त्यांचे फोन आले. मी आहे त्याच ठिकाणी सुखी आहे, असं दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा माझा कुठलाही विचार नाही. आणि आता राजकारणातला जर आमचा उत्तरार्ध आहे, तर अख्खं आयुष्य मी अजित पवारांच्या बरोबर काढलं आणि ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला किंवा त्या पक्षाला अशा प्रकारचा कुठलाही धोका देण्याचा माझा अजिबात विचार नाही. मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे, शांत आहे. कदाचित उद्या असा काही प्रसंग आला तर मी राजकारणापासून बाजूला जाईल. पण आता काय पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं, दुसऱ्या पक्षात जाणं असं कुठली गोष्ट मी करणार नाही, हे या निमित्ताने मी सांगतो. कृपया जी काही अशी समाज माध्यम आहे त्यांना माझी हात जोडून विनंती राहणार आहे, किंवा असं काहीतरी वादळ उठवण्याचं काम आपण करू नका. कारण सुनीताताई पवार ह्या आता विधानसभेच्या उमेदवार आहेत. आम्हाला त्यांचा जाऊन प्रचार करायचा आहे आणि मग त्यांना अडचणी किंवा पक्षाला कुठली अडचणी, मला अडचणी, अशी काय बातम्या आपण करू नका, एवढे हात जोडून विनंती. खरं तर अजितदादांचं आपलं निधन झालं, त्यानंतर कुठेतरी पक्षामध्ये कमतरता भासते अजितदादांची आणि विकासामध्ये किंवा काय करताना अजितदादांचं काय म्हणजे एखादा माणूस जेव्हा अचानक जातो त्यावेळेला ह्या घटना घडतातच. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अचानक एखादी व्यक्ती गेली तर ज्या अडचणी निर्माण होतात त्या पक्षाच्या समोर आलेल्या याच्या पलीकडे काही नाही, सावरायला वेळ जाईल. पण वहिनी व्यवस्थितपणाने त्या सगळ्या गोष्टी हाताळत आहेत आणि भविष्यामध्ये ते सुद्धा त्या हाताळतील आणि पक्षाला परत आहे त्या स्थानावर आणतील याची खात्री आम्हाला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.